नमस्कार. भाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आयोजित रौप्य महोत्सवी दत्तपालखी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये काही कोळी बांधव आहेत, बेलापूर या ठिकाणी राहतात. तर त्यांच्याबरोबर त्यांचे बरेचसे कोळी मित्र बांधव मित्र या कार्यक्रमात, या पालखी परिक्रमात उपस्थित झाले. तर त्यांचं या पालखी परिक्रमामध्ये काय अनुभव आहेत, त्यांना कसा आनंद वाटला याचा, तर थोडंसं विवेचन ती मंडळी देणार आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी आमचे संतोष कोळे आहेत. हे गेले 25 वर्ष भाऊ महाराजांच्या संपर्कात त्यांनी काम केले. भाऊ असताना ते स्वतः होते त्यांच्यासोबत. तर तुम्हाला काय वाटतं या परिक्रमेत? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, पण थोडं 2 शब्द सांगा तुम्हाला कसं वाटतं. ह्या परिक्रमेमध्ये ॲक्च्युली हा भाऊंनी दिलेला जो सोहळा आहे हा खूप मोठा सोहळा आहे आणि गेल्या कित्येक कोविडपासून तर आम्ही ह्याची वाट बघत होतो आणि असा हा उपक्रम आम्ही अजून परत कुठं अनुभवलेला नाही आहे. एवढी सुंदर सेवा सर्वांकडून भाऊंनीही करून घेतलेली आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम आहे. तुमच्यावर ही मंडळी कशी काय तुम्ही आणली या कार्यक्रमासाठी? का तुम्ही आणलं, त्यांना घेऊन आला? आम्हाला आलेले जे काही विविध प्रकारचे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या जोरावर प्रत्येकाला आम्ही बाबा आमच्याबरोबर चला, असं असं कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये असं कार्यक्रम होतं, त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो आणि मग त्याचे एक दैविक अनुभव यायला सुरुवात होतात. असं ह्या अनुषंगाने यांना आम्ही सगळ्यांना घेऊन आलो. काय आपलं करण मार्के. बोला ना, तुम्हाला काय वाटलं इथं आल्यावर? प्रथम तर माझे मामा भाग्यवान कोळी यांनी मला 1 महिन्यापूर्वी मला ते बोलले होते की तू सोबत चल पालखीला. तर मी तरी त्यांना म्हणलं की मला सुट्टीमुळे काही येणं होणार नाही. आणि त्याच्यानंतर एक 2-3 दिवस सतत गाडीवर म्हणा किंवा रिक्षावर म्हणा दत्तगुरू दिसू लागले किंवा स्वामी समर्थांनी दर्शन दिला. असा 2-3 दिवस हे सलग गेले. त्यानंतर मी म्हणलं आता आपल्याला समोरूनच आमंत्रण आलेलं आहे तर आपण गेलंच पाहिजे. कारण माझे मामा गेली 5 वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली की ते मला बोलत आहेत की तू पालखीला चल सोबत. कारण त्यांना माहिती आहे मी पदयात्रा करत असतो, तर ते मला म्हणत होते की तू सोबत चल. पण मला सुट्टी कारणास्तव यायला येत नव्हतं. यंदाचं माझं पहिलंच वर्ष आहे आणि छान वाटलं की इतर पालख्यांपेक्षा इथे वेगळा अनुभव आहे सगळ्यांचा. आपली म्हणजे देण्यात येणारी जी सेवा आहे, जसा प्रसाद झाला, इतर अनेक सेवा त्या खूप सुंदर आहेत. ह्याचा अनुभव मी अजून बऱ्याच जणांना सांगेनही आणि पुढच्या 5 वर्षात येत्या अजून जास्तीत जास्त लोकांना आमच्या कोळी बांधवांना जमा करायचा प्रयत्न करेन. आता किती दिवस राहणार आहे तुम्ही? आज म्हणजे दुर्दैव आहे माझं वाईट की मला आज अचानक जावं लागते सुट्टी नसल्या कारणास्तव. आजचा माझा शेवटचा दिवस आहे, म्हणजे जड अंतकरणाने मला इथून जावं लागणार आहे. तरी मला माफ करावं महाराजांनी. एवढी विनंती बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तशी ही मंडळी यांना त्याचा आनंद वाटला की आता 3 दिवसात त्यांनी एवढं काहीतरी त्याला स्वरूप कळलं की हे फार वेगळं काम आहे. आणि आमचे संतोष कोळीने आत्ता सांगितलं आपल्याला की या माध्यमातून त्यांना जे अनुभव आले त्यांनी त्या दिवाळ्या गावातल्या सर्व भक्तगणांना सांगितलं. आणि ही जवळजवळ आज 25-30 मंडळी आज आमच्या पालखीमध्ये कोळी बांधव आलेले आहेत. आणि आज कोळी समाज म्हटलं की मटण मच्छी हे सगळे प्रकार असतात, परंतु ह्या दत्तभक्तीमध्ये ते आल्यापासून गेले 25 वर्षापासून त्यांनी सगळं मांस मटण मच्छी सगळं सोडलं. तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि हा सर्व भाऊ महाराजांच्या सहवासाचा परिणाम आहे. या दत्त पादुका पालखी त्या कार्यक्रमाचा परिणाम आहे. असो अतिशय सुंदर कामही करत आहेत. तेव्हा मी यांना अशीच चांगली सद्बुद्धी द्यावं आणि पुढच्या 5 वर्षात बहुसंख्येने या सेवेत त्यांनी सहभागी व्हायची त्यांना विनंती करतो. देवाचा ऐसा अनुभव जर जेव्हाचा असेल नाही तर जास्तीत जास्त पुढच्या वेळेस तुम्ही मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला सामील व्हा आणि मग तुम्हाला वेगवेगळे अनुभव यायला सुरुवात होतील. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय. भालचंद्र महाराज की जय.